मंत्री अजितदादा पवार म्हणते की शेतकऱ्यासाठी पैसे द्यायला सरकारकडे एक रुपयासुद्धा नाही, त्याच्यावर खडखडाट आहे. त्याच्यासाठी मी चालू केलं आंदोलन की छत्रपती शिवाजी महाराज चौकात असं आंदोलन केलं की त्यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेऊन मी असं आंदोलन चालू केलं आहे की बेमुदत आंदोलन चालू केलं आणि रोजच्या रोज जेवढं काही माझं भीक मागून आंदोलन निधी जमा होईल तेवढा निधी मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये टाकत आहे. रोजचे रोज जमा करते का? रोजचे रोज तहसीलदार साहेबामार्फत रोजचे रोज मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मी निधी हा जमा करतो. तहसीलदार साहेबाकडून पोच घेत आहे का त्याची? हो, त्याचे तसे मंडळ अधिकारी येतात तिथं, ते मला लेखी देतात की एवढे निधी जमा झाला आणि आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करतो म्हणून. त्यांचं ही माझ्याकडं कॉपी पण आहे त्याची एक. आणि माझी सरकारला एवढीच विनंती आहे की अशा पद्धतीने ते लिहून देतात आणि माझी सरकारला एवढीच निधी आहे विनंती आहे की हे जमलेल्या निधीतून तरी कमीत कमी माझ्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात यावी. आणि ही दिवाळी आता 8 दिवसावर आली, शेतकऱ्यांची एवढी परिस्थिती बेकार झाली, ह्या परिस्थितीतून शेतकऱ्यांना सुधारायचं कसं, त्याच्यासाठी या दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याची कर्जमाफी ही करावी ही माझं सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. उपोषण तुमचं किती दिवस चालणार आहे? माझं जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माझं हे आंदोलन चालूच राहणार आहे, मी बंद करणार नाही. याच्या पुढं काय तीव्रता असेल का? ह्याच्या पुढे एवढी तीव्रता की मी 2 दिवस अजून बघणार आहे शासन काय माझा अंत बघू नये शासनाने की काय नियोजन करतंय काय नाही. जर शासनानं काही याची दखल नाही घेतली तर मी स्वतः जीव देणार नाही. आता या सरकारचा एकाचा तरी जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. हे मंत्री असो कोण असो. आता कालच बाबासाहेबांनी स्टेटमेंट दिलं बाबासाहेब पाटलांनी की शेतकऱ्याला नाद लागलाय, कर्जमाफीचा नाद लागलाय. म्हणजे तुम्हाला जेव्हा नाद असते आमदार व्हायचा, खासदार व्हायचा, मंत्री व्हायचा, त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्याची का दिशाभूल करता? मग का तुम्ही लोकांना म्हणता की कर्जमाफी करू, हे करू, ते करू, असं तुम्ही का म्हणता? म्हणजे तुम्हाला त्यावेळेस आणि निवडणूक येताना ही मतदाराचा नाद लागतो आणि परत काय इतर वेळेस बायाचा नाद करीत बसता का तुम्ही तिथं? मग अशा नाद तुम्ही मग शेतकऱ्यालाच का तुम्ही उघड्यावर पाडता? शेतकऱ्याचाच का तुम्ही असं करता? शेतकऱ्याच्याच बाबतीत आल्यावर तुम्हाला का पैसा नसतो? तुम्हाला हेलिकॉप्टरनं दौरा करायला पैसा असतो, तुम्हाला एसीच्या गाडीत फिरायला पैसा असतो, तुम्हाला उद्योगपती मोठ्या उद्योगपतीची कर्जमाफी करायला पैसा असतो. आणि शेतकरीची कर्जमाफी म्हणलं की तुम्हाला नाद आठवतो, दौरं आठवते, तुम्हाला सगळं शेतकऱ्यांच्या बाबतीतच का आठवतं? असं माझा सरकारला प्रश्न आहे. आणि जर लवकरात लवकर जर आमच्या आंदोलनाची सरकारनं जर दखल नाही घेतली तर कमीत कमी एका तरी मंत्र्याचा मी जीव घेतल्याशिवाय जीव देणार नाही. मी जीव माझ्या शेतकऱ्याच्या जीवावर आलं आहे, त्याच्यामुळे मी माझ्या शेवटच्या क्षणा मोजतोय. मला जीव द्यायचा आहे, मला केसेस बिसेस काय वाटत नाही. मी शेवटच्या क्षणाला आहे. एका तरी मंत्र्याचा जीव घेणार आणि परतच माझा जीव देणार, त्याच्याशिवाय माझं आंदोलन ही थांबणार नाही. आता अखिल भारतीय छावा संघटनेचा शेतकऱ्यांना न्याय